नाशिक शहरातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 जानेवारी 2025 रोजी आपल्या आईला स्वतःची मुलगी घरात न दिसल्यामुळे किंवा इतरत्र त्या मुलीचा शोध घेतल्यामुळे ती कोठेही आढळून न आल्याने आडगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। गेल्या 13 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती। यानंतर या मुलीच्या आईने सामाजिक कार्यकर्ते गोरख गवळी यांना या संदर्भात माहिती दिली। यानंतर गोरख गवळी यांनी सामाजिक कार्यकर्ते, हिंदू धर्मरक्षक गजूभाऊ घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सतर्कतेमुळे गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेली मुलगी काल रात्री आपल्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आली। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ या मुलीला आपल्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्यामुळे गजूभाऊ घोडके यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक केले असून नक्कीच या पोलीस आयुक्तांच्या सर्व महाराष्ट्रातील पोलिसांनी गांभीर्याने बोध घेऊन तात्काळ अशा प्रकारच्या तक्रारी सोडवाव्यात। त्याचप्रमाणे गजूभाऊ घोडके यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत तोंड भरून कौतुक देखील केले आहे। याबाबत अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते, हिंदू धर्मरक्षक गजूभाऊ घोडके यांनी दिली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। मी गजू घोडके, लव्ह जिहाद संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण या हिंदू राष्ट्रामध्ये लव्ह जिहाद सारखे प्रकरण घडत आहे। आणि प्रकरण घडत असताना आमच्यासारखे लोक जीवाचे रान करून आम्ही काम करत असतो। पोलीस स्टेशनला ज्या टायमाला तक्रार दिली जाते त्या टायमाला पोलिसांवरती पण अनेक ताण असतो। त्यामुळे कुठली मुलगी पळून गेली किंवा काही झालं तर तात्काळपणे त्याच्यावरती ते प्रकाशन करत नाही। परंतु आज ही मुलगी 13 दिवस झाले गेलेली असताना रात्री मला फोन आला गोरखदादाचा आणि मी या ठिकाणी आलो। या ठिकाणी आल्यानंतर सीपी साहेबांना मी सांगितलं। सीपी साहेबांनी तात्काळपणे दुसऱ्या दिवशी आज आम्हाला ही मुलगी आमच्या ताब्यात देण्यात आली, आमचं लेकरू आमच्या ताब्यात देण्यात आलं। ती चुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा तिच्यावरती अलिगेशन करून म्हणा तिला आपल्या ताब्यात घ्यायचं, प्रेम करायचं, खोटं आणि अनेक प्रकारे चुकीचं काम करायचं। मी खरोखर या ठिकाणी या महाराष्ट्राला सांगू इच्छितो का खरोखर खालचं पोलीस स्टेशन चुकीचं वागलं जातं आणि चुकीचं वागल्यामुळे वरच्या गोष्टी सीपी साहेबांपर्यंत पोहोचत नाही आणि मग तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे आज काल साहेबांचे आमचे संबंध असल्या कारणाने कमीत कमी एवढं तर घडलं का लगेचच्या लगेच त्या मुलीला आज आमच्या ताब्यात देण्यात आलं। दुःख याचं वाटतं का संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण देशभर हिंदू राष्ट्र म्हणून आपण पाहतो। या महाराष्ट्राला हिंदू राष्ट्र म्हणून करायचं आहे आणि या महाराष्ट्राला हिंदू राष्ट्र करायचं असताना आम्ही इतके प्रयत्न केले, मतदान केले, परंतु आता आपल्यालाच लढावं लागणार आहे। मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच सांगेन का सन्माननीय सर्व महाराष्ट्रातल्या सीपींना ऑर्डर दिली पाहिजे का ह्या महाराष्ट्रातले सीपी जे काय या नाशिकमधले सीपी सन्माननीय संदीप कर्णिक साहेब असे व्यक्तिमत्व यांची कमीत कमी बोध सर्वांनी घ्यावा का यांनी तात्काळपणे एका मिनिटामध्ये त्या मुलीला आणलं। मग याचं काय कारण तर खालचे अधिकारी एकदम सोप्या गोष्टी घेऊन टाकतात। ती मुलगी कुठल्या धर्माची असो, कुठल्या समाजाची असो, परंतु त्या मुलीला 13 दिवस जर का तुम्ही तपास करत नाहीये, पूर्वी कुठं फोन होते का ट्रेस करायचे आणि काय करायचे, परंतु आज त्या मुलीला आणलं। आम्ही संदीप कर्णिक साहेबांचा बोध घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही या सर्वांना सांगू इच्छितो का सन्माननीय कर्णिक साहेबांकडे यावं आणि त्यांच्याकडून काय आपण बोध घेतला पाहिजे त्या कमीत कमी खालच्या वर्गाने पोलिसांनी कशा पद्धतीत काम केलं पाहिजे। नाही तर आई वडिलांना तुम्ही हाकलून देतात, 13 दिवस पाहायला लावतात आणि मग आज आम्ही असल्या कारणाने, आम्ही एवढं प्रयत्न केल्या कारणाने, म्हणजे आम्ही नाही म्हणत तर कमीत कमी संदीप कर्णिक साहेबांपर्यंत पोहोचलो। त्यांच्यामुळे त्यांना ते प्रकरण इतकं गांभीर्याने सांगितल्यानंतर त्यांनी हे केलं। निश्चित आम्ही कर्णिक साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि आमचं लेकरू आम्हाला भेटलं याचं आम्ही निश्चित त्याच्यामध्ये आम्हाला तो जो आनंद आहे तो खरोखर कर्णिक साहेबांच्या याच्याने झालेला आहे आणि निश्चित कर्णिक साहेबांना पण सांगतो का सर्व पोलीस स्टेशनला आपण सांगावं का अशी जी काही लव्ह जिहादची मुलगी गेलेली याचं पहिल्या प्रायोरिटीवरती ते काम झालं पाहिजे। बाकीचे कामं तुम्ही सोडून द्या, पहिले त्या मुलीला आणा, मग तिने काही करू पुढं, परंतु तू मेली का जगली का ती कोणी तिचा वापर काय करतं हे आम्हाला कळायला पाहिजे। जय श्रीराम। काय प्रकरण होतं गेल्या 13 दिवसापासून या महिलेची जी तक्रार होती कशी तुम्ही निवारण केलं? मी लव्ह जिहादवरती काम करतो, गोरक्षणावरती काम करतो, सनातनी काम करतो
हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे स्वप्न आहे आणि अशा माध्यमातून आमच्याकडे काही गंभीर प्रकरणं येत असतात. मला फोन आला का आडगाव पोलीस स्टेशनला आपण एक तक्रार दिलेली आहे, गेली 13 दिवस झालेले आहे. म्हणून त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला गेलो असता तिथल्या पीआयना फोन लावला का साहेब या प्रकरणामध्ये अजून काय झालं नाही. त्यांनी सांगितलं का नाही याच्यात तपास चालू आहे, आम्ही तपास करतोच आहे. त्यांच्याशी मी त्यावेळेस सर्व चांगलंच बोललो का बा परंतु 13 दिवस झालेले आहे, अजून आपला तपास झाला नाही म्हणे. आम्ही त्यांचे फोन ट्रॅपला वगैरे घेतले, परंतु तात्काळपणे मी सीपी सरांशी संदीप कर्णिक यांच्याशी मेसेज पाठवला. त्यांनी त्या मेसेजचं तात्काळपणे उत्तर म्हणून त्या पीआयना त्यांनी घरून बोलवलं आणि रात्री 10 वाजता त्यांनी फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळाला आहे? त्या प्रकरणात तर निश्चित हा प्रश्न तुमचा अतिशय सुंदर आहे का पीडितेला न्याय मिळाला का. तर मुद्दा असा आहे का खरं तर आम्ही महाराष्ट्रभर काम करत असतो, नाशिकमध्येच फक्त आम्ही काम करत नाही, तर महाराष्ट्रभर फिरावं लागतं, अर्ध्या रात्री जावं लागतं. न्याय मिळणं म्हणजे काय, तर ज्या पोलीस स्टेशनला एखादी महिला तक्रार करायला येते, एखादी आई तक्रार करायला येते का माझी मुलगी घरातून निघून गेलेली आहे, तिला पळून नेलेलं आहे, तिचं काही बरं वाईट होईल, अशा टायमाला त्या तिथल्या जो पोलीस आहेत, पोलीस स्टेशनचे अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याने त्यांच्याशी चांगलं वागणूक दिली पाहिजे. परंतु अशी वागणूक आम्हाला महाराष्ट्रात तरी कुठं दिसत नाही. ते आपलं वरच्यावरती सांगून देतात. आणि मी जेव्हा आमचे जे काही रिलेशन संबंध असतात, पोलिसांचे संबंध म्हणजे, तर मी सीपीशी बोललो लगेच. सीपी साहेबांनी तात्काळपणे हे किती गंभीर प्रकरण आहे आणि आपण काय करत आहात, आणि घरून त्यांना 10 वाजता बोलवलं म्हणजे माझा फोन गेल्यानंतर, आणि तात्काळपणे मला युनिट 1ला पाठवलं. लगेचच्या लगेच त्यांनी आज सकाळी त्या मुलीला अपहरण करून त्या मुलांनी घरातून नेलं. म्हणजे एवढी त्याची डेअरिंग होती ना, आज संदीप कर्णिक साहेबांनी त्या मुलीला आमच्या ताब्यात दिलं. मुद्दा असा आहे, गजू घोडके आणि पोलीस हे एका नाण्याच्या 2 बाजू. ते कधीच पोलिसांचं कौतुक करताना दिसत नाही, पण आज तुम्ही संदीप कर्णिकांचं कौतुक करताय, काय सांगा? निश्चित असं आहे का एखाद्याचं चुकलं तर त्याला चुकीचंच म्हटलं पाहिजे आणि बरोबर आहे तर बरोबरच म्हटलं पाहिजे. तर निश्चित मी पोलिसांच्या विरोधात अलिगेशन करतो, तर मग असं नाही झालं का बा उपनगर पोलीस स्टेशन असेल, आडगाव पोलीस स्टेशन असेल, मी कधी सातपूर पोलिसांवरती अलिगेशन केलं नाही, मी कधी नाशिकड पोलीस स्टेशनवरती अलिगेशन केलं नाही. मग एखाद्याच पोलीस स्टेशनवर अलिगेशन करतो तर पोलिसांविरुद्ध नाहीये, तो पोलिसांच्या चुकीच्या भावनेविरुद्ध आहे. आता जर का संदीप कर्णिक साहेबांना मी फोन केला असता, त्यांनी जर का मला म्हणा त्या परिवाराला न्याय नसता दिला तर निश्चितच मला चुकीचं वाटलं असतं. परंतु त्यांनी जर का तात्काळपणे न्याय दिला, त्या मुलावरती अपहरणाची केस दाखल केली, तर मग त्यांचं कौतुक हे आपण निश्चित केलं पाहिजे. त्या ठिकाणी कोणी असो, एखाद्या पोलीस स्टेशनचे पीआय जरी असले तरी आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि त्यांचं कौतुक का करू नये, तर ते पण हे काम करत असताना 2 समाजात तेढ निर्माण होत असतो. आणि मग निश्चित त्यांनी तात्काळपणे एक प्रकरण, म्हणजे मलाही अपेक्षा नव्हती का बा एका दिवसात एका तासात ते त्या मुलीला घेऊन येतील. मग त्या मुलीच्या वडिलांना किती आनंद वाटेल, तिच्या आईला किती आनंद वाटेल की त्यांचं लेकरू डोळ्यासमोर जिवंत दिसतंय. एखाद्या घाणेरड्या व्यक्तीने, एका मुस्लिम व्यक्तीने तिला नेलेलं आहे, तर त्यांचा तो आनंद त्यांना जो झाला तोच आनंद आम्हाला झाला. आणि साहेबांना सुद्धा तो आनंद झाला स्वतःच्या हृदयाला. आणि त्यांचं कौतुक याच कारणाने मी करतो का जेणेकरून ज्या ज्या टायमाला कौतुक करायची वेळ येईल त्या टायमाला प्रत्येकाचं कौतुक आपण उघड्या हृदयाने केलं पाहिजे असं मला वाटतं.